आता भगवद्गीता सगळे ज्ञान देत आहेत ना सगळीकडे. मोठे-मोठे गुरु म्हणा, काही म्हणा. जे माहीत आहे ते पण, जे नाही माहीत आहे ते पण देत आहेत. पण मुळात भगवद्गीता विक्रीसाठी नाहीये. निःशुल्क त्याचं ज्ञान द्यायचं विश्वाला. कारण श्रीकृष्णाने ना अर्जुनसाठी ते भगवद्गीता नाही सांगितली होती. सगळ्या विश्वासाठी सांगितली होती. सगळ्यांना धर्माचं ज्ञान दिलं होतं. धर्मयुक्त कर्म करा, त्या भगवद्गीतातच उपदेश होता. आणि आता कित्येक ठिकाणी मी बघत आहे, भगवद्गीता विकत घेतात आणि श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करतात. म्हणजे ज्ञान आपोआप प्राप्त होईल. नाही होणार आहे. कारण तुम्ही त्याच्या आचरणातून जायला पाहिजे. ते आपल्या अंमलात आणलं पाहिजे. जीवनात त्याचे संस्कार घेतले पाहिजे. चाललं पाहिजे. ते तुमच्या हातात आहे. आणि भगवद्गीता निःशुल्क द्यायचंय. त्याची विक्री करायची नाहीये ज्ञान देताना. जो कोण भगवद्गीताची विक्री करत आहे, तो शून्यात जमा आहे. का माहिती आहे? कारण मुळात श्रीकृष्णाने सांगितलं नव्हतं अर्जुनाला. पैसे घेऊन काहीच सांगितलं नव्हतं. निःशुल्क सांगितलं होतं भगवद्गीता. निःशुल्क द्या. सहखुशीने काही दिलं तर घ्या. त्याला ₹1,00,000 द्या, ₹2,00,000 द्या, एवढे पैसे द्या, तेवढे पैसे द्या. भगवद्गीता मी करतो. ते चुकीचं आहे. ते ना ऐकणाऱ्यांना प्राप्त होतोय, ना देणाऱ्यांना प्राप्त होतोय. का माहिती आहे? आता मनुष्य कसा माहिती आहे, वेश्याचा व्यापार करतोय. आता जो वेश्य असतोय, जीवन निर्वाह करण्यासाठी काहीतरी विकून आपलं पोट भरतोय, ते वेगळं. पण भगवद्गीता विकणं चुकीचं आहे. ते निःशुल्क द्या. पण देत नाही ना मनुष्य. काय उपयोग आहे त्याचा? घेणारे पण बरोबर नाही, देणारे पण बरोबर नाहीये. ते निःशुल्क भगवद्गीता दिली पाहिजे. आणि देवाला ज्ञानची काय गरज आहे? कारण तोच परिपक्व आहे. भगवद्गीता श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केल्याने भगवद्गीता काय श्रीकृष्णाला पाहिजे का ते? मनुष्यासाठी दिलेलं आहे. तुम्ही किती त्या आचरणात तुमच्या जीवनात आणता, किती चालता ह्याच्यावरनं निर्धारित होतं, की भगवद्गीता तुम्ही किती तुमच्या जीवनात आणला आहात. जो भगवद्गीता बोलतो, तो मुळात घरात तसं वावरतो का? राहतो का? तो आपल्या जीवनात आचरणात आणला आहे का बघा. इथे भगवद्गीता सांगतोय, तिथे काय म्हणतात हाफ चड्डी घालून, गॉगल घालून मस्त टूर करत असतोय. आणि इथे बसताना काय करतो, रुद्राक्षाची माळा घालतो, त्रिपुंड घालतो, गोपीचंदन घालतो, भस्म लावतो आणि तुम्हाला भगवद्गीता सांगतोय. मुळात तो आहे का तसं? ते पहिलं बघा. तो चाललाय का त्याच्यावर? तो तुम्हाला ज्ञान देतोय. तो चालतोय का त्याच्यावर? मग तो तुम्हाला काय देऊ शकेल? आणि तुम्ही काय घेऊ शकाल त्याच्याकडनं? पहिलं ते निरीक्षण करा. पहिलं आपल्या जीवनात ते आणायला पाहिजे. त्याच्यानंतरच आपण दुसऱ्यांना देऊ शकतो. तोपर्यंत देऊ शकत नाही.